कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 3 अट्टल मोटरसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 5,20,000 रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त केल्या आहेत। या तिघांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। दर्शन रमेश जाधव, फारुख फिरोज शेख आणि प्रतीक विलास पाटील अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरामध्ये दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार दर्शन जाधव आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दुचाकी चोरल्या असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार फुलेवाडी रिंग रोड परिसरात सापळा रचून दर्शन जाधव आणि फारुख शेख यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जुना राजवाडा आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 9 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली। या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, विशाल खराडे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, सत्यजित तानवडे, समीर कांबळे, राजू कोरे आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला होता। या तिघांकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सध्या पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत।